एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा. एका पाण्याच्या टाकीची लांबी 8 मीटर व रुंदी 6 मीटर असून उंची 5 मीटर आहे. तर त्या टाकीमध्ये 3.5 मीटरपर्यंत उंचीपर्यंत पाणी आहे. तर ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी तिच्यात आणखी किती पाणी भरावे लागेल असा प्रश्न आहे. आणखी पाणी भरायचं आहे. ठीक आहे. पूर्ण पाणी नाही भरायचं. तर बघा सर्वप्रथम टाकीचा आकार कसा आहे दिलेला आहे. असा इष्टचितिक ज्याला इंग्लिशमध्ये क्युबॉइड टाईपमध्ये म्हणू शकतो. तर इथून ते इथून अंतर असतं. याला आपण मराठीमध्ये लांबी असे म्हणतो. ठीक आहे. ही झाली त्याची लांबी. ही झाली त्याची रुंदी आणि हे काय झालं त्याचं उंची झाली. ही काय झाली त्याची उंची. ठीक आहे. तर आता जर तुम्हाला म्हटलं असतं की या टाकीत किती पाणी मावेल किंवा किती माती बसेल किंवा कोणताही द्रव ह्याच्यामध्ये जर टाकला तर तो किती मावेल, तर ह्याच्या घनफळा इतकं त्याच्यामध्ये मावेल. तर ह्याच्या घनफळाचं सूत्र माहिती पाहिजे, ज्याला इंग्लिशमध्ये ह्याला काय म्हणतात, क्युबॉइड म्हणतात. मग याचं घनफळ ज्याला व्हॉल्यूम म्हणतात, घनफळाचं सूत्र काय आहे, तर लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. हे काय आहे त्यांचं सूत्र आहे, लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. ठीक आहे. एवढं त्याच्यामध्ये पाणी बसेल. पण यांनी काय केलं, ट्विस्ट टाकला याच्यामध्ये. यांचं काय म्हणणं आलं की ही लांबी आहे 8, ही रुंदी आहे 6 आणि उंची आहे 5. पण ही जी मीटरमध्ये दिलेलं आहे त्यांचं म्हणणं आलं की हे जी उंची आहे तर ह्याच्यामध्ये 3.5 मीटरपर्यंत यांनी काय केलेलं आहे, पाणी ऑलरेडी भरून टाकलेलं आहे. ठीक आहे. एवढं पाणी भरून टाकलं त्यांनी. म्हणजे खालचं जे एवढं काही द्रव आहे, हा एवढा जो पट्टा आहे ह्याच्यामध्ये यांनी पाणी भरलं. कितीपर्यंत, तर 3.5 मीटरपर्यंत. 5 मीटर उंची होती त्याची. ठीक आहे. 5 मीटरची उंची होती. त्यापैकी 3.5 मीटरमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, पाणी भरलेलं आहे. तर आता उंची किती राहिली ज्याच्यामध्ये पाणी भरू शकतं, तर आणखी पाणी भरण्यासाठी किती उंची राहील, तर इथे पॉईंट नसल्यामुळे इथे 0 दिला. हा 10तनं 5 गेले, 5 राहिला, हातचा वापस दिला. तर 1.5 मीटर 1.5 मीटर एवढ्या उंचीचं काय होणार आहे, अजून पाणी बसणार आहे. म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता, ही जी लांबी आहे, ही लांबी आणि ही लांबी समान आहे. ही रुंदी आणि ही रुंदी पण समान आहे ह्याच्याशी. ठीक आहे. तर ही रुंदी समान आहे आणि ही उंची आणि ही उंची तुम्हाला काढायची आहे. म्हणजे सॉरी, या उंचीचा व्हॉल्यूम काढायचा. म्हणजे ह्या भागाचा जो आहे तुम्हाला वरच्या भागाचा तुम्हाला किती पाणी बसेल हे काढायचं आहे. मग लांबी तुमची 8च राहणार आहे. ही जी लांबी आहे एवढं अंतर हे 8च मीटरचं राहणार आहे. रुंदी तुमची 6च मीटरची राहणार आहे. 6च मीटरची राहणार आहे. उंची 5 मीटरऐवजी आता फक्त 1.5 मीटरची राहणार आहे. तर आपण यांचा जर गुणाकार केला तर 8 मीटर गुणिला, आता 6ला मी कसं लिहितो, 3 मीटर गुणिला 2 मीटर लिहितो, गुणिला 1.5 मीटर असं करतो. कारण की काय आहे, 2 गुणिला जर मी 1.5 केला तर हा 3 होईल. ठीक आहे. ह्या दोघांचा गुणाकार किती होईल, 3 मीटर असा होईल. याच्यातला एक एम काढून घेतो मी. 3 गुणिला 6. ठीक. हा 3 झाला. 3 गुणिला हा 3 राहिला गुणिला 8 किती येईल बघा. 8 त्रिक 24, 24 त्रिक 72 किंवा 3 त्रिक 9, 9 9 आठी 72. हा मीटर, हा मीटर आणि हा मीटर किती झालं एकूण मीटरचा घन, सॉरी 72 मीटरचा घन किंवा 72 घन मीटर एवढं त्यामध्ये पाणी किंवा द्रव जे काय असणार आहे तेवढी जागा उरलेली आहे आणि तेवढंच मावू शकतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 4. जर ह्याच्याच जागी तुम्हाला सांगितलं असतं की ह्याला लिटरमध्ये बनवा, की लिटर किती पाणी बाकी आहे. ठीक आहे. आता हे घन मीटर झालं, याचं उत्तर बरोबर आलं. आता घन लिटर, सॉरी लिटरमध्ये काढायचं असतं तर कसं, तर एक लक्षात ठेवा, जर एक्सेस तुम्हाला विचारलं तर काय आहे, आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे की 1000 सेंटीमीटर घन बरोबर, म्हणजे जर एखादा 10 बाय 10 सेंटीमीटरचा जर तुम्ही एखादा घन घेतला, 10 बाय 10 आणि 10 उंची सेंटीमीटरवाले. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये जेवढं पाणी बसेल ते बरोबर असतं 1 लिटर. ठीक आहे. ते पाणी असतं 1 लिटरचं. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर एवढाचा घन घ्या, त्याच्यामध्ये पूर्ण पाणी होता, तर जे पाणी
जे ओतलेलं असणार आहे ते 1 लिटर एवढंच असणार आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला इथे दिलेलं आहे घनमीटर किंवा मीटरचा घन ह्याच्यामध्ये दिलेला आहे. मग त्याला आता तुम्हाला सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. मग 1 मीटर बरोबर असतं 100 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर असतं 100 सेंटीमीटर. मग इथे मीटरचा घन आहे. मीटरचा घन आहे म्हणजे काय? घातांकाचा दुसरा नियम आहे. काय आहे? एमचा घन. मी ह्याला कसं लिहू शकतो? एम गुणिला एम गुणिला एम. म्हणजे एमने स्वतःला 3 वेळेस गुणलं किंवा तुम्ही 1 मीटर 1 मीटर 1 मीटर असंही केलं तरी उत्तर सेमच राहणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय होईल? तुम्ही म्हणू शकता की 72 गुणिला 1 मीटर गुणिला 1 मीटर गुणिला 1 मीटर. मग आता ह्याला सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्ट करणं सोपं पडेल. 1 मीटर म्हणजे किती? तर 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर गुणिला 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि परत 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर 72 गुणिला आता तुम्हाला 1000 सेंटीमीटरचा घन. आता सेंटीमीटर गुणिला सेंटीमीटर गुणिला सेंटीमीटर ह्याला मी डायरेक्ट सेंटीमीटरचा घन लिहितो. आता ह्याच्यातले मी 1000 काढण्यासाठी इथे 100 आणि ह्याच्यावरचा 1 शून्य काढला तर हा किती झाला? 1000 सेंटीमीटरचा घन. म्हणजे ह्याला तुम्ही काउंटिंगमध्ये नाही घ्यायचं. या दोघांचं मिळून काय होणार आहे? लिटरमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. मग आता किती शून्य उरले? 1 2 आणि 3. म्हणजे 1 2 आणि 3 हजाराने गुणलं तर किती पाणी मावेल ह्याच्यामध्ये? तर 72,000 लिटर एवढं पाणी मावेल. आता तुम्हाला जे काही पेपरामध्ये कधी येतं की एवढी पातळी उरलेली आहे 72 घनमीटरची किंवा 500ची घनमीटरची पातळी उरलेली आहे धरणा-बिरणामध्ये, तर तुम्हाला एक अंदाज लागेल की त्याच्यामध्ये 72,000 लिटर एवढं पाणी उरलेलं आहे. ठीक आहे. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील तर मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे. यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस ₹59 इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. या मंथली मेंबरशिपमध्ये तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघा, अनलिमिटेड टाईम हे व्हिडिओ बघू शकता तुम्ही. त्याला काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहे आणि 1च महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपवू शकता. आपण एक WhatsApp चॅनलसुद्धा उघडलेला आहे. त्याला जर जॉइन करायचं असेल तर हा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.